लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मधू चिंतातूर झालेली आहे. मधूच्या हातून राघव आणि सिंधू सुटलेले आहेत आणि त्या गोष्टीचा पश्चाताप तिला होत आहे. ही सगळी मामाचीच चूक आहे असं ती बोलत आहे. पण आता दुसरा प्लॅन करणं गरजेचं आहे असं देखील ती मामाला सांगत आहे. मामा म्हणतोय की आता तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे तो मला सांगशील का? तेव्हा मधू म्हणते, आता त्यांची चिल्ली-पिल्ली आपण आपल्या ताब्यात घेतली पाहिजेत. मामाला समजत नाही. मामा विचारतो, म्हणजे काय प्लॅन आहे तुझ्या डोक्यात? तेव्हा ती सांगते, विनू आणि सावी यांना पकडणं गरजेचं आहे. कारण त्यांचा जीव खरा विनू आणि सावीमध्ये आहे आणि जर का त्यांना आपल्या ताब्यात ठेवायचं असेल, तर विनू आणि सावी आपल्या ताब्यात असणं गरजेचं आहे. मामाला देखील हा प्लॅन आवडलेला आहे. मामा म्हणतो, खरंच मधू तुझं डोकं ना सुपर चालतंय. लवकरच आपण हे काम फत्ते करून टाकूया. मधू म्हणते, लवकर म्हणजे त्वरितच करावं लागणार आहे. कारण ते पुढचा प्लॅन काय करत असतील त्याच्या आत आपल्याला आपला प्लॅन सक्सेस करणं गरजेचं आहे. मामा म्हणतो, तू त्याची काहीच काळजी करू नको. मी माझी माणसं लगेच पाठवतो आणि विनू आणि सावी यांना लगेच आपल्या ताब्यात घेऊया. मधू म्हणते, तुमच्यामुळं काही कामं माझी सोपी झालेली आहेत. पण आज सिंधू आणि राघव मात्र आपल्या हातून सुटायला नाही पाहिजे होते. मामा म्हणतो, जे झालंय ते होऊन गेलेलं आहे. आता पुढचा प्लॅन आपण अगदी व्यवस्थितपणे सक्सेस करूया. कारण आता विनू आणि सावी जर का आपल्या हाती आले, तर राघव आणि सिंधू आपलं काहीच करू शकणार नाहीत. त्यांचा जीव खरं तर या पोपटामध्ये होता हे आपल्याला अगोदर कळायला पाहिजे होतं. खरं तर आपण या दोघांनाच किडनॅप करून ठेवायला पाहिजे होतं. म्हणजे राघव बरोबर बाहेर आला असता, असं देखील मामा मधूला सांगतोय. आणि तेवढ्यात त्याला फोन आलेला आहे आणि तिकडून ह्याला समजलंय की विनू आणि सावी हॉस्टेलवर नाही आहेत. हे ऐकल्यावर तो म्हणतो, काय? हे कसं काय शक्य आहे? पण तिकडून सांगितलं जातं की नाही आहे ते हॉस्टेलमध्ये आणि मामा फोन ठेवतो आणि ही बॅड न्यूज लगेच त्याने मधूला दिलेली आहे. तो मधूला सांगतो की सावी आणि विनू तर हॉस्टेलला नाही आहेत. तेव्हा मात्र मधूचा जळफळाट झालेला आहे. आपल्याला जो प्लॅन करायचा होता तो प्लॅन होण्याअगोदरच मोडकळीस निघाला या गोष्टीचं दुःख स्पष्टपणे तिच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतंय. सिंधू तिच्यापुढं एक पाऊल आहे या गोष्टीचं दुःख तिला होत आहे. हे अगोदरच आपण करायला पाहिजे होतं असं तिला वाटतंय, पण आता वेळ निघून गेलेली आहे. मामा म्हणतो, काळजी करू नको, आपण दुसरा काहीतरी प्लॅन करूया. तिकडे आता सर्वजण हॉलमध्ये बसलेले आहेत. राघव आणि सिंधू सर्वांना सांगतायत की मधू आता शांत बसणारी नाहीये. आज तिनं चक्क टाइम बॉम्ब लावलेला होता. उद्या ती काय करेल काय सांगता येत नाही. आज तिने राघवच्या देखील डोक्यावर बंदूक ठेवलेली होती. म्हणजे उद्या ती गोळीसुद्धा चालवू शकते असं सिंधू सांगत असते. मधूचं धाडस दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि यावर आपल्याला काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे. आपण आता तिची प्रत्येक चाल लक्षात घेणं गरजेचं आहे आणि जर का आपल्याला ते समजलं नाही तर आपल्या जीवावर गोष्टी बेतू शकतात, इथपर्यंत त्या खालच्या थराला गेलेल्या आहेत असं ती सर्वांना सांगत असते. राघवला देखील ही गोष्ट पटत आहे. राघव म्हणतो, मला देखील सिंधू तुझं हे म्हणणं पटतंय. कारण आज ती ज्या पद्धतीने वागलेली आहे तसं तर सराईत गुन्हेगार वागतात. ती खूप सराईत गुन्हेगार झालेली आहे आणि अशा व्यक्तीकडून आपल्या जीवाला खूप मोठा धोका आहे. आपण आता प्रत्येक पाऊल अतिशय व्यवस्थितपणे टाकणं गरजेचं आहे. तेव्हा रुक्मिणी आणि राजश्री देखील तेथेच असतात. त्या सांगतात की तुम्ही दोघंही आता सुरक्षित राहा. घराच्या बाहेर न पडलेलं चांगलं आहे असं राजश्री सांगते. तेव्हा सिंधू म्हणते, असं प्रत्येक वेळेस घरात लपून राहणं तरी आपल्याला शक्य आहे का? मला वाटतंय अशा गोष्टी करणं खूपच कठीण आहे. तेव्हा सिंधू सांगते की आता मला प्लॅन बी करणं गरजेचं आहे. रुक्मिणी आणि राजश्री यांना मात्र प्लॅन बी काय आहे ते माहीत नाही आहे. राघव म्हणतो, सिंधू मला देखील असंच वाटतंय. आता आपल्याला प्लॅन बीच करणं गरजेचं आहे. त्याशिवाय दुसरा काहीच पर्याय आपल्यापुढं उरलेला नाही आहे. तेव्हा सिंधूने प्लॅन बी सांगितलेला आहे. सिंधू सांगते की प्लॅन बी म्हणजे आता आम्ही भारतामध्ये राहू शकणार नाही. आता आम्हाला मुलांना घेऊन परदेशाला राहावं लागणार आहे. कारण इथं आमच्या जीवाला धोका आहे. हे ऐकल्यावर राजश्री आणि घरातल्या सगळ्याच कुटुंबियांना मोठा धक्का बसतो. तेव्हा राजश्री म्हणते की असं कसं शक्य आहे? तुम्ही गेलात तर आमचं काय होणार आहे याचा विचार तुम्ही केलेला आहे का? सिंधू म्हणते, सगळा विचार केला आहे, पण आता त्याशिवाय दुसरा काहीच पर्याय सुचत नाही. इथं तुमच्याजवळ राहून मरण पत्करण्यापेक्षा तुमच्यापेक्षा लांब राहून जिवंत राहिलेलं बरं आहे. आणि तुम्ही अधूनमधून आम्हाला भेटायला येऊ शकता ना?
राजश्री म्हणते, "पण मला काय माहिती, हे पटत नाहीये. मला वाटतंय की दुसरं काहीतरी प्लॅन करणं गरजेचं आहे." पण सिंधू आणि राघव मात्र म्हणतायत, की याखेरीज दुसरा काही प्लॅन नाहीये. जर तुमच्या काही डोक्यामध्ये असेल तर आम्हाला सुचवा, पण आता आम्हाला याशिवाय दुसरं काही सुचत नाही. रुक्मिणी म्हणते, "तुम्ही मनापासून हा प्लॅन ठरवलाय का?" तेव्हा सिंधू म्हणते, की "मनापासून हा प्लॅन ठरवलेला आहे. खरं तर आमची इच्छा नाहीये, पण आता पार अगदी मुलांच्या सुद्धा जीवावर बेतण्याची शक्यता आहे, असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. कारण ती मधू खूप खालच्या थराला गेलेली आहे. आज तिने राघववर बंदूक रोखली आहे, म्हणजे उद्या सावी आणि विनू यांच्यावर सुद्धा ती बंदूक रोखू शकते. जर आपल्याला या ठिकाणी कसलंच सुख मिळत नसेल, तर आपल्याला इथून जाणं गरजेचं आहे, असं ती सांगते." राघव आणि सिंधू हतबल झालेले आहेत. ही गोष्ट रत्न पारखी कुटुंबियातील इतर सर्व सदस्यांना समजलेले आहे. कारण राघव आणि सिंधू असं सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही आहेत. पण आता मधू खूप खालच्या थराला गेलेली आहे आणि ती काहीही करू शकते हे सर्वांना जाणवलं आहे. हे सर्व बोलत असतात तेवढ्यात सावी आणि विनू धावत पळत आलेले आहेत. सावी आणि विनूला पाहून सर्वांनाच मोठं आश्चर्य वाटतं आणि सिंधू विचारते, "अरे, तुम्ही कसं काय आलात?" ते दोघे येतात आणि सिंधूला अगदी आई आई म्हणून मिठी मारू लागतात. तेव्हा राघव सांगतो, "मीच त्यांना यायला सांगितलं होतं. कालच मी फोन केला होता आणि त्या दोघांना पण हॉस्टेलहून पाठवून द्या म्हणून सांगितलं होतं. त्यामुळेच ते दोघे आलेले आहेत." तेव्हा राजश्री आणि रुक्मिणी म्हणतात, "बरं झालं या दोघांनाही बोलवून घेतलं." तर सिंधू देखील म्हणते, "बरं झालं राघव यांना बोलवून घेतलं. आता आपला प्लॅन सक्सेस होणं शक्य आहे." ते मुलांना म्हणतात, की "मुलांनो, तुम्हाला परदेशाला जायला आवडतं ना? परदेशाला राहायला आवडतं ना?" मुलं खुश होतात आणि म्हणतात, "हो, आम्हाला परदेशाला जायला आणि राहायला आवडतं." तेव्हा सिंधूने सांगितलंय, की "आता आपल्याला परदेशाला जायचं आहे." राजश्री म्हणते, "तुम्ही परदेशाला गेल्यानंतर आमची आठवण येणार का रे बाळांनो तुम्हाला?" तेव्हा विनू म्हणतो, "हो, मग येणार की." विनू म्हणतो, "पण आम्ही कायमचं थोडंच चाललेलो आहे." तेव्हा सिंधू सांगते, की "आपल्याला आता कायमचं तिकडं जाणं गरजेचं आहे." हे ऐकल्यावर विनू आणि सावी यांना देखील वाईट वाटतं. विनू आणि सावी म्हणतात, "आम्हाला परदेशाला जायला खूप आवडतं. तिथं जाऊन खूप एन्जॉय करू वाटतं. पण याचा अर्थ असा नाही, की आम्ही तिकडं जाऊन कायमचंच राहायला पाहिजे. कायमचं जाऊन राहायला आम्हाला आवडत नाही." असं ते सिंधू आणि राघवला सांगतात. तेव्हा सिंधू म्हणते, की "आपली इथं अडचण झालेली आहे. आपल्याला आता इथं राहता येणार नाहीये." तेव्हा विनू विचारतो, "नक्की काय झालंय? आपल्याला का राहता येणार नाही?" तेव्हा राघव सांगतो, की "आपल्याला मधू काकूमुळं इथं राहता येणार नाही." विनू म्हणतो, "मधू काकू त्या काय करतायत आणि कशामुळं राहता येणार नाही?" तेव्हा राघव म्हणतो, की "आपल्या सावीला त्यांनी किडनॅप करून ठेवलं होतं." सावीला देखील त्या गोष्टी आठवत आहेत. सावी म्हणते, "हो, त्या खूप वाईट आहेत. मला त्यांनी बंदिस्त करून ठेवलं होतं. अक्षरशः काळ्या कोठडीमध्ये त्यांनी ठेवलेलं होतं." तेव्हा राघव आणि सिंधू म्हणतात, "आणि म्हणूनच आपल्याला आता इथं राहायचं नाहीये, कारण त्या तुमच्या दोघांना पकडू शकतात. या गोष्टीची भीती आता आम्हाला वाटत आहे." तेव्हा विनू आणि सावी विचारतात, "पण ते असं का करत आहेत?" तेव्हा सिंधू म्हणते, "अजून तुम्ही खूप लहान आहात. तुम्हाला या गोष्टी कळत नाहीयेत. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल. तुम्ही जरा मोठे झाला ना, की मी तुम्हाला सगळं काही समजून सांगेल. पण आत्ता या गोष्टी तुम्हाला समजून सांगणं कठीण आहे. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, की आता आपल्याला इथं राहता येणार नाही." ते दोघेही कंटाळून आणि थकून आलेले असतात. तेव्हा सिंधू त्यांना म्हणते, "आता जा आणि थोडंसं आवरून व्यवस्थित कपडे वगैरे घालून या." तेव्हा ऋतुजा तेथेच असते. ऋतुजा म्हणते, "थांबा, मी यांना घेऊन जाते आणि व्यवस्थित त्यांना आवरते. तसंच त्यांचं खाण्यापिण्याचं पण पाहते." आणि ऋतुजा त्या दोघांना देखील घेऊन जाते. आता राजश्री, रुक्मिणी, राघव आणि सिंधूच हॉलमध्ये असतात आणि ते दोघेही म्हणत असतात, की "आता आम्हाला प्लॅन बी करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. परदेशात जाऊन राहणं गरजेचं आहे. कारण जर का तिकडं राहिलो तरच आमचा जीव वाचणार आहे. अन्यथा मधू आणि तो मामा आपल्याला काही जिवंत सोडणार नाहीत." असं ते रुक्मिणी आणि राजश्री यांना सांगत असतात. रुक्मिणी आणि राजश्री यांना मात्र ही गोष्ट अजूनही पटत नसते. "तुम्ही दोघं जर गेलात तर घरातला आत्माच निघून गेला असं होईल आणि तुमच्या दोघांशिवाय आम्ही बाकी सदस्य कसे राहू हे आम्हाला कळत नाही आणि पटत देखील नाही." तर इकडे मामाने फोन लावलेला आहे आणि मामाला समजलंय की राघव आणि सिंधू हे लवकरच घर सोडून जाणार आहेत. ते नुसतं घर सोडून जाणार नाहीत, तर ते कायमचे परदेशात जाणार आहेत आणि त्यासाठीच त्यांनी सावी आणि विनू यांना देखील बोलवून घेतलेलं आहे. हे ऐकल्यावर मधूच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता आपल्याकडं खूप कमी वेळ उरला आहे, असं तिच्या लक्षात आलेलं आहे.
ती मामाला म्हणते, "असं जर झालं तर माझा बदला मला कधीच पूर्ण करता येणार नाही." मामा म्हणतो, "आता तुझ्याकडं खूप कमी वेळ आहे. तुला काय करायचं आहे त्याचा जरा नीट विचार कर." मधू म्हणते, "असं असेल तर त्यांना आता रस्त्यात गाठून मला माझा बदला पूर्ण करावा लागणार आहे." मामा म्हणतो, "तुला जे काय करायचं आहे ते लवकर कर. जर का ते निघून गेले तर आपल्याला आयुष्यभर फक्त हातावर हात ठेवून बसावं लागणार आहे." मधू म्हणते, "मी त्यांना असं बाहेर जाऊ देणार नाही." इकडे सिंधू फोर व्हीलरमधून चाललेले आहे आणि सिंधूच्या मनामध्ये अनंत विचार येत आहेत. सिंधू आठवते की आपण इथं राहत होतो, आपण भारतामध्ये होतो, तेव्हा आपल्या घरातील सदस्यांनी आपल्याला किती आधार दिला होता. प्रत्येक सदस्य आपल्यासाठी काही नाही काहीतरी पॉझिटिव्ह करत होता. तिला आठवतंय की आपण जेव्हा खचून गेलो होतो, तेव्हा घरातल्या प्रत्येक सदस्यांनी आपल्याला नवी ऊर्जा दिलेली होती. घरातील सगळे सदस्य, "सिंधू तुझ्यामध्ये खूप चांगली ताकद आहे. सिंधू तू हुशार आहेस. सिंधू तू कर्तबगार आहेस, तू धाडसी आहेस, तू कोणाला सुद्धा भिण्याची गरज नाहीये." असं कितीदा तरी त्यांनी आपल्याला ऊर्जा दिलेली होती. पण आता आपल्याला हा देश सोडून जावं लागतंय या गोष्टीचं वाईट तिला वाटत असतं. आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना आपण सोडून चाललेलो आहोत. आपल्याला वेळोवेळी ऊर्जा देणारे, आपल्याला वेळोवेळी समजावून सांगणारे सर्वजण आपल्या घरात आहेत. पण आपल्याला मात्र आता त्यांच्याबरोबर राहता येणार नाहीये, या गोष्टीचं वाईट सिंधूला वाटत असतं. विचारात मग्न असलेली आणि टेन्शनमध्ये असलेली सिंधू शांतपणे गाडी चालवत चाललेली असते. पण तेवढ्यात तिच्यापुढं एक संकट उभं राहिलेलं आहे. तिच्या समोर 2 गुंड गाडीवर आलेले आहेत आणि त्या दोघांनीही सिंधूच्या गाडीच्या समोरच गाडी थांबवलेली आहे. सिंधूला कळत नाहीये की नक्की काय चाललंय. त्यांची गाडी थांबवलेली असते आणि त्या पाठोपाठच एक लाल रंगाची गाडी येऊन थांबलेली आहे. ते गुंड गाडीवरच उभे असतात आणि ती गाडी त्यांच्या पाठीमागं येऊन उभारली आहे. सिंधूला कळत नाही नक्की काय चाललेलं आहे. कोणी आपला रस्ता अडवलेला आहे. पण तिला भीती वाटते की मधू आलेला असेल आणि तीच भीती सत्यात उतरलेली आहे. त्या लाल गाडीतून मधू बाहेर उतरलेले आहे आणि मधू त्या 2 गुंडांच्या मध्ये जाऊन उभारलेले आहे. मधूने सिंधूचा रस्ता अडवलेला आहे. "सिंधू तू मला सोडून कुठेसुद्धा जाऊ शकत नाही कारण आपला हिशोब अजून बाकी आहे. त्यामुळं तू कुठेच जाणार नाही." असं म्हणून मधू त्या दोघांच्या मधोमध थांबलेले आहे आणि मधू तिच्या हातामध्ये रिव्हॉल्वर घेऊन आलेले आहे. "सिंधू तुझा सगळा हिशोब मला करायचा आहे. अजून तू लगेच देश सोडून जाऊ शकणार नाहीस. थोडंसं थांब. आत्ताच्या आत्ता त्या गाडीच्या बाहेर ये." असं म्हणून तिने सिंधूवर बंदूक रोखलेली आहे आणि ते पाहून सिंधू घाबरलेली आहे. सिंधूला समजलंय की आता आपलं काही खरं नाहीये. कारण मधू गुंडांना घेऊन तर आली आहेच, त्याचबरोबर तिच्या हातामध्ये रिव्हॉल्वर आहे. एका क्षणात जर का तिने गोळी चालवली तर आपला जीव जाऊ शकतो. या गोष्टीमुळे सिंधू थोडीशी घाबरली आहे. मधू मात्र तिला गाडीतून बाहेर उतरण्यासाठी सांगते. "जर का तू गाडीतून उतरली नाही तर तुझं काही खरं नाही." असं म्हणून तिने तिला गाडीतून बाहेर उतरायला सांगितलंय. आता सिंधू देखील न घाबरता गाडीतून बाहेर उतरते आणि मधूच्या दिशेने चालत जाते आणि मधूला म्हणते, "तुला असं वाटतंय का की तुझ्या या गोष्टींमुळे मी घाबरून जाणार आहे? पण मी घाबरणारातली नाहीये, तुला माहीत आहे." सिंधू अगदी धाडसानं मधूच्या समोर गेलेले आहे. मधूच्या हातात रिव्हॉल्वर आहे. मधू म्हणते, "तुझं मरण आता माझ्या हातात आहे. यातली एक गोळी जरी तुझ्या डोक्यातून आरपार गेली तरी तू जगू शकणार नाही, ही गोष्ट तुला माहीत आहे ना? माझा बदला पूर्ण झाल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. तुला असं वाटत असेल की पटकन देश सोडून पळून जावं, पण ते तुला शक्य होणार नाहीये. आता तुझा जीव माझ्या हातामध्ये आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. आता तरी तुला भीती वाटते का नाही बघ." तेव्हा सिंधू म्हणते की "मला भिण्याची काय गरज नाहीये. तुला गोळी चालवायची असेल तर चालव. तुझा बदला काय घ्यायचा असेल तर घे. पण मी मात्र तुला घाबरलेली नाहीये. या आयुष्यात मी तुला घाबरणं शक्य नाहीये." असं ती मधूला म्हणत आहे आणि मधूला रागाला घालवत आहे. तेव्हा मधू म्हणते, "तू मला खूप रागाला घालवतेस. आजपर्यंत तू हेच केलेलं आहेस. दरवेळेस माझे प्लॅन फेल करणं आणि दरवेळेस तू फक्त जिंकत राहणं हेच मी माझ्या आयुष्यात बघत आलेले आहे. पण आता ते शक्य नाही. आज मी तुझा जीव घेणार आणि माझा बदला पूर्ण करून टाकणार. बाकी सर्व कुठे आहेत त्यांना देखील बाहेर काढ. त्यांच्यासमोर मला हे सगळं करायचं आहे." असं ती म्हणते. तेव्हा सिंधू म्हणते, "गाडीमध्ये कोणच नाहीये. मी एकटी आहे." मधू म्हणते, "असं कसं शक्य आहे? राघव तर तुझ्याबरोबरच असणार आणि तुझी 2 मुलं देखील तुझ्याबरोबर असणार." जवळच्या गुंडाला ती सांगते, "गाडीमध्ये जाऊन बघा आणि जे कोणी असतील त्यांना आत्ता लगेच बाहेर काढा." तो गुंड गाडीच्या जवळ जातो आणि पाहू लागतो.
आणि सांगतो की आतमध्ये तर कोणीच नाही आहे. तेव्हा मधू म्हणते, "हे कसं शक्य आहे? बाकीचे सगळे कुठं आहेत ते मला सांग. तू किती हुशार आहे ते मला माहिती आहे. मला असं वाटतंय की तू मुलांना वेगळ्या गाडीमध्ये पाठवलेलं असणार आहे. असं जरी असलं तरी राघव तर इथेच असणार आहे. राघव आसपास असणार आहे या गोष्टीची मात्र जाणीव मला आहे. चल आत्ताच्या आत्ता त्यांना देखील बोलव," असं मधू म्हणत असते. सिंधू म्हणते, "मी एकटी आहे तुला सांगितलंय ना, तुला समजतं ना बोललेलं. मी एकटी आहे आणि एकटीच आलेली आहे आणि मी एकटीच तुझ्यासाठी पुरेशी आहे," असं म्हणून चक्क सिंधूने तिच्या थोबाडीत ठेवून दिलेली आहे. मधू एकदम घाबरून जाते आणि मधूच्या हातातली बंदूक देखील सिंधूने पटकन काढून घेतलेली आहे. मधूला काही कळायच्या आतच या गोष्टी घडलेल्या आहेत आणि मधूवरच ती बंदूक रोखून धरलेली आहे. बाकीचे 2 गुंड घाबरून जातात. कारण आता मधूवरच बंदूक रोखली गेलेली आहे आणि सिंधू त्यांना सांगते, की "चला सरका, मला आता रस्ता द्या आणि बाजूला व्हा." एका क्षणात सिंधूने बाजी पलटवलेली आहे आणि ते मधूला म्हणते, की "दरवेळेस तू जिंकणं शक्य नाहीये. तुझे प्रत्येक प्लॅन यशस्वी होणं शक्य नाहीये. आत्ताच्या आत्ता ही एक गोळी चालवू का सांग, म्हणजे माझाच बदला पूर्ण होऊन जाईल. तुला असं वाटत होतं ना, की तू जिंकशील, पण माझ्याबरोबर तू जिंकणं शक्य नाहीये. आजपर्यंत तू मला मरणयातना दिलेल्या आहेत आणि इतका राग मला तू आणलेला आहेस ना, मला असं वाटतंय, की आत्ताच्या आत्ता यातल्या सगळ्या गोळ्या तुझ्या डोक्यामध्ये घालाव्या आणि तुझा जीव घ्यावा. पण मी आत्ता जाणार आहे, त्यामुळं तू माझा रस्ता सोड," असं म्हणून ती मधूला बोलत असते. तेवढ्यात तिच्या पाठीमागून मामा आलेला आहे आणि मामाने सिंधूवर बंदूक रोखलेली आहे आणि तो म्हणतोय, की "सिंधू, तू स्मार्ट असली तरी मी ओव्हर स्मार्ट आहे. तुझा खेळ संपलाय. आत्ताच्या आत्ता ती बंदूक खाली टाक, नाहीतर यातल्या सगळ्या गोळ्या मी तुझ्या डोक्यामध्ये घालणार आहे." आता पुन्हा एकदा सिंधू, मामा आणि मधू यांच्या प्लॅनमध्ये अडकलेले आहे. सिंधूची बंदूक काढून घेण्यात येते आणि पुन्हा एकदा सिंधूवरच रोखून धरण्यात येते. मधू एकदम खुश झाली आहे. "मामा, अगदी योग्य वेळेला तू एंट्री मारलीस बघ," असं म्हणून ती मामाची प्रशंसा करते. "सिंधू, तुला असं वाटतं ना, की तू जिंकणार आहे? तू जिंकू शकत नाहीये. मी आज बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आता तुझं मी काय करते ना ते बघ आणि आत्ताच्या आत्ता राघव कुठे आहे त्याला बोलव. मुलांना जरी तू पाठवून दिलं असलं तरी राघव इथंच असणार आहे. राघव, लवकर बाहेर निघ, नाहीतर तुझ्या सिंधूचं काही खरं नाहीये," असं म्हणून मोदू जोरजोरात हाक मारायला लागलेले आहे. राघव आपलं बोलणं ऐकत असेल, पण त्याला जर का बाहेर येऊ वाटत नसेल, तर त्याला बाहेर कसं आणायचं हे मला चांगलंच माहीत आहे. तू त्याला हाक मारते का मी त्याला माझ्या पद्धतीनं बोलवू, असं ते सिंधूला म्हणत असते. तेव्हा सिंधू शांतच बसते. सिंधू म्हणते, की "मी काहीच बोलणार नाहीये." तेव्हा मधू म्हणते, "ठीक आहे. आता मी काय करते ना ते बघ," असं म्हणून तिच्या जवळ असलेल्या गुंडाच्या समोर तिने हात धरलेला आहे आणि गुंडाने त्याच्या जवळचा एक मोठा चाकू हातामध्ये आणून ठेवलेला आहे. मधू लगेच खटका दाबते आणि तो चाकू बाहेर काढून म्हणते, "आता मी तुझं काय करणार आहे ना ते बघ." आता हे बघितल्यानंतर तरी राघवला बाहेर यावंच लागणार आहे. मधूच्या हातामध्ये तो भला मोठा चाकू आहे. सिंधू थोडी घाबरून गेलेली आहे. नक्की आता ही काय करणार आहे असा प्रश्न तिला पडलेला आहे आणि एका क्षणात मधूने सिंधूच्या हातावर वार केलेला आहे. सिंधू जोरात ओरडते आणि मधू म्हणते, "आता तरी राघवला यावंच लागणार आहे." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की इतर रत्नपारखी कुटुंबीय देखील आलेले आहेत. ऋतुजा, राजश्री आणि रुक्मिणी देखील आलेल्या आहेत, पण त्या देखील मधूच्या तावडीत सापडलेल्या आपल्याला पाहायला मिळतायत. आणि मधू म्हणते, की "आता मी एकेकाचा जीव घेणार आहे. सुरुवात मी या ऋतुजापासून करते," असं म्हणून ती ऋतुजाच्या डोक्यावर बंदूक धरते आणि खुश होऊन म्हणते, की "आज सर्व रत्नपारखी कुटुंबीय कायमचे संपून जाणार आहेत. आज मी एकाला देखील सोडणार नाहीये," असं म्हणून रिव्हॉल्वर ऋतुजाच्या डोक्यावर ठेवून ती तिला गोळी मारणार असते. तेवढ्यात राघवने धडाकेबाज एंट्री मारलेली आहे. आय-पी-एस राघव रत्नपारखीने जबरदस्त एंट्री मारत गुंडाची एक रिव्हॉल्वर काढून घेतलेली आहे. त्याचबरोबर मधूच्या देखील अंगावर जाऊन त्याने तिच्या देखील हातातली रिव्हॉल्वर काढून घेतलेली आहे आणि तीच रिव्हॉल्वर तिच्यावर रोखून धरली आहे आणि तो म्हणतोय, की "तुमचा सर्वांचा खेळ संपलेला आहे." मामाला देखील त्यांनी सोडलेलं नाहीये. मामाच्या देखील डोक्यावर ते रिव्हॉल्वर धरली आहे आणि सांगितलंय, "सर्वांचा खेळ आता मी समाप्त केलेला आहे. आता कोणीही जागेवरचं हलू नका. थोडं जर तुम्ही हललात तर तुमच्या खोपड्यांमध्ये या गोळ्या मी भरून टाकणार आहे." राघवची ती एंट्री पाहून मधू मात्र पुरती घाबरून गेलेली आहे. आता मधूची चाल पुन्हा एकदा मधूवर उलटलेली आहे आणि आता मधूचे गुंड, मामा आणि सर्वजणच राघवच्या बंदुकीच्या समोर ढेर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आता राघव नक्की पुढं काय करणार आहे ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये समजणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.